नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षणे भाग 19. एकांतवास व अध्यात्माची नावड. ओव्या आहेत 834 ते 846. हे अध्यात्मज्ञानच कसं महत्वाचं आहे ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. तै एक वाचूनी आघवा शास्त्री, सिद्धांत निर्माण धात्री, परी जळोते मूळ नक्षत्री न पाहेगा. त्या एका अध्यात्मज्ञान वाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे असा जरी तो असला तरी पण त्याच्या सर्व ज्ञानाला आग लागू. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला जसे आई बापाने पाहू नये तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस. मोरा अंगी अशेषे, पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे तेगा. मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पाहतो ती एकटी दृष्टी त्या मोरास जर नसली तर त्या पिसावरील डोळ्यांचा जसा काहीही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे अर्जुना एका अध्यात्म ज्ञाना वाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. जरी परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे येरे. परमाणु एवढे जरी संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतीच्या मुळे काय करायचे आहेत. आयुष्य वीण लक्षणे, सिसे वीण अलंकरणे, बोहरे वीण बाधावणे तो विटंबुगा. ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत, अथवा शिर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत, अथवा नवरा नवरीशिवाय जसा वर्धावा काढावा, ही जशी केवळ विटंबना आहे, तैसे शास्त्रजात जाण आघवेची अप्रमाण, पार्था अध्यात्म ज्ञाने विण एकलेने. त्याप्रमाणे एक अध्यात्म ज्ञानाशिवाय इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज. यालागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई, जया नित्य बोधू नाही शास्त्र मुढा. याकरता अर्जुना असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृती नाही, तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरूढले, तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञान वेली. त्याला शरीर जे प्राप्त झाले ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुरच होय आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल होय. तो जे जे बोले ते अज्ञानाची फुलले, तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा. तो जे जे बोलतो ते ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे व त्याची जी पुण्यकर्मे आहेत ते अज्ञानच फळास आलेले आहे. आणि अध्यात्म ज्ञान काही जेणे मानिलेची नाही, तो ज्ञानार्थू न देखे काही हे बोलावे असे. आणि ज्याने अध्यात्म ज्ञानाला कधीच मानले नाही, तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहत नाही हे सांगावेच पाहिजे काय. आणि ज्याने अध्यात्म ज्ञानाला कधीच मानले नाही, तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहत नाही हे सांगायला पाहिजे का. ऐलीची थडी न पवता पळे जो मागवता, तया पैलद्वीपीची वार्ता काय होय. नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही तो जो माघारी पळून जातो त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार. का दारवंठाची जयाचे शिर रोविले खाचे, तो केवी परिवारीचे ठेविले देखे. अथवा घराच्या दाराच्या उमऱ्यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत पुरलेले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहिल. तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया, तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई. त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्म ज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते समजण्याला विषय होईल का. म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे, हे सांगावे आखे लेखे न लगे तुझ. म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पाहत नाही हे तुला आकडे मांडून विशेष सांगायला नको. आत्मज्ञान प्राप्त करणे हीच श्रेष्ठ विद्या असून अध्यात्म विद्या प्राप्त करणे हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. परंतु अज्ञानी मनुष्य अध्यात्म विद्या सोडून इतर सर्व विद्यांचा अभ्यास करतो व अध्यात्म ज्ञानाच्या बाबतीत मात्र आंधळा असतो. ज्ञानदेव त्या अज्ञानी मनुष्यास
इतर सर्व ज्ञानांची पृथ्वीच म्हणतात. पृथ्वीवर जे बीज रोवावे ते रुजतं, त्याचा भला मोठा वृक्ष होतो. तसेच अध्यात्मज्ञान सोडून इतर सर्व ज्ञाने त्याच्या ठिकाणी फोफावलेली असतात. अध्यात्मज्ञान कसं श्रेष्ठ आहे ते सांगताना ज्ञानदेव पहिला मोराचा दृष्टांत देतात. मोराच्या पिसाऱ्यावर 5-50 डोळे असतात, पण त्या डोळ्यांचा पाहण्यासाठी काहीच उपयोग नसतो. दिसण्यासाठी असणारे डोळे वेगळेच असतात. तसेच अध्यात्मज्ञान हे खरे ज्ञान असून इतर ज्ञाने म्हणजे मोरपिसावरील डोळेच होत. संजीवनी वनस्पतीची मुळी ही अमरत्व देणारी. त्या वनस्पतीचे अगदी परमाणू एवढे छोटेसे मूळ मिळाले तरी पुरे. मग इतर मुळ्यांचा काय उपयोग? हातावर अनेक सामुद्रिक चिन्ह असतात, पण त्यावर जर आयुष्य रेषाच नसेल तर इतर सर्व चांगली लक्षणं असून तरी काय उपयोग? मनुष्याचं केवळ धड आहे व त्याला मस्तकच नसेल तर त्या धडाला अलंकार घालून ते धड शोभून दिसेल का? किंवा नवरा नवरीशिवाय वरातीला शोभा येईल का? त्याप्रमाणे सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ही महत्त्वाची विद्या आहे. परंतु मूढ लोक तेवढी विद्या सोडून इतर विद्यांचाच अभ्यास करतात. ज्ञानदेव सांगतात की त्या अज्ञानी माणसाचं शरीर म्हणजे अज्ञानरूपी बीजाला आलेला अंकुरच. मग ती अज्ञान वेलच विस्तारते. तो जे जे बोलतो ती अज्ञानरूपी वेलीची फुलेच होत, तर त्याची पुण्यकर्मे म्हणजे अज्ञान वेलीची फळे आहेत. अज्ञानी लोक वेदाने सांगितलेली कर्मे यथासांग करतात, पण त्यातील यज्ञ देवतेलाच विसरतात. शिवाय कर्मफळाची इच्छा धरतात. वेदाचे खरे मर्मच विसरतात. अशा अज्ञानी लोकांना मिळणारे कर्मफळ सुद्धा नाशिवंतच असतं. ज्ञानदेवानी येथेही अज्ञानी मनुष्याच्या कर्मकांडांचा अधिक्षेप केलेला आहे. असे जे अज्ञानी अध्यात्मज्ञान मानतच नाहीत ते परमात्म्याला कसं काय जाणणार? नदीच्या ऐलथडी पोचण्याच्या आधीच माघारी फिरतो तो पैलथडी कसं काय पोचणार? तसेच आधी अध्यात्मविद्या म्हणजे काय ते जाणून घ्यायला हवं. मग त्या विद्येच्या सहाय्यानं आत्मज्ञान करून घेता येईल. आणखी एक वेगळाच दृष्टांत ज्ञानदेवांनी दिलेला आहे. ज्याचे मस्तक कापून दारातच पुरलं आहे त्याला घरातील ठेवा कसा काय दिसणार? तसं अध्यात्मविद्या जाणूनच घेतली नाही तर त्या विद्येच्या सहाय्याशिवाय आत्मज्ञान कसं होणार? तेव्हा अध्यात्मविद्या हे ज्ञानाचं लक्षण आहे, तर ती न शिकणे हे अज्ञानाचं लक्षण आहे. अशी ज्ञानदेवांनी अध्यात्मविद्येची श्रेष्ठता पटवली आहे. पुढे ज्ञानदेवांनी अज्ञान लक्षणांचा समारोप केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.